स्मार्ट मीटर बाबत महावितरणची कार्यपद्धती आणि मुख्यमंत्र्यांचे विधान यामध्ये प्रचंड विसंगती दिसून येत आहे. जर नागरिकांना हे मीटर नको असतील तर जबरदस्ती करण्याचं कारण काय? एक गोष्ट नक्की की आधीच्या मीटर आणि आत्ताच्या इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये तफावत आहे. बिलं वाढलेली आहेत आणि कुठेतरी हा आक्रोश रस्त्यावर दिसेल. आम्ही लोकांना घेऊन रस्त्यावर उतरू असा इशारा मनोज प्रधान यांनी दिलाय. मांसाहार करीत असाल तर ताडदेवमध्ये घर मिळणार नाही असा एका इस्टेट एजंटचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. याबाबत पत्रकारांनी त्यांना विचारलं असता या एजंटला आम्ही आजपासून ठाण्यात बंदी घालतोय, त्याने ठाण्यात येऊच नये, तो आला तर राष्ट्रवादी त्याला 100% काळं फासणार. ही सुरुवात फक्त मांसाहार आणि शाकाहार याची नाही तर मुस्लिमांना घरं देणार नाही इथून सुरू झाली आहे. हा महाराष्ट्र आहे. सर्व धर्म समभावाची पाळेमुळे मराठी मातीत रुजलेली आहेत. इथे आहार स्वातंत्र्य आहे. त्यामुळेच अशा प्रकारे जर कोणी आहार सक्ती करत असेल तर त्याला काळं फासल्याशिवाय राष्ट्रवादीचे कार्यकर्ते थांबणार नाहीत. तो ठाण्यात नाही आला तर आम्ही त्याला ताडदेवला जाऊन त्याला काळं फासू असा इशाराही मनोज प्रधान यांनी दिलाय.